नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविकांना संपाचा फटका. नो वर्क नो पेचे आदेश. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बेमुदत संपाचे हत्यार उचलले आहे. गेल्या 24 दिवसापासून सुरू असलेल्या या संपामध्ये अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. संपाचा फटका अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना बसला असून राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने नो वर्क नो पे या अनुषंगाने मानधन थांबविण्याचे आणि पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना दिले आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांनी प्रलंबित मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संप पुकारला आहे. या संपाचा फटका लाखो बालकांना बसत असून अंगणवाडी बंद असल्याने 6 वर्षापर्यंतची तब्बल 3 लाख बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहे. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमावरही मोठा परिणाम झाला आहे. तोडगा निघत नसल्याने महिला व बालकल्याण विभागाने थेट पत्र काढत बालकांना नियमित पोषण आहार मिळावा यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले आहेत. यात गावातील महिला बचत गट, स्वयंसेवक, ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मदतीने पोषण आहाराचे वाटप करावे असे सांगितले आहे. तात्पुरत्या स्वरूपात सेविकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत काम सुरू ठेवावे. तसेच संप काळात मानधनासाठी हजेरी भरण्यात येऊ नये अशा सूचना केल्या आहेत. राज्य शासनाच्या पत्रानुसार कार्यवाही सुरू आहे. बालकांना पोषण आहार देण्याबाबत पर्यायी व्यवस्था तयार करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिले आहेत. प्रताप अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.